नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. प्रशांत किशोर हे एन सी पीसोबत जोडल्यानंतर किंवा सुनेत्रा पवार यांचा जो पक्ष आहे एन सी पी आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत जोडल्यामुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात कोणते नॅरेटिव्ह फ्लो होऊ शकतात किंवा प्रशांत किशोर हे सुनेत्रा पवार यांना कोणत्या नॅरेटिव्हच्या अंतर्गत पुढच्या राजकारणासाठी तयार करू शकतात, याबद्दल मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे किंवा निरीक्षण आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री आणि त्यातली त्यात ती मराठा महिला मुख्यमंत्री. कारण आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा जो प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन आहे, आधुनिक आहे आणि आत्ता जर आपण 2000च्या नंतरसुद्धा बघितला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि एकंदरीतच समाजकारणामध्ये महिलांचा हा खूप महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि त्याचे परिणाम किंवा त्याचे जे प्रवाह आहेत, पैलू आहेत, ते पूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत. त्यामुळे हा खूप एक सेन्सिटिव्ह, संवेदनशील आणि सहानुभूतीप्रधान मुद्दा असल्यामुळे हा मुद्दा लोकांमध्ये चर्चेला जाऊ शकतो आणि जर व्यापक स्वरूपाचं आउटरीच, जनसंपर्क मोहीम जर हाती घेतली तर हा मुद्दा चांगला लोकांपर्यंत जाऊ शकतो. मी पुन्हा सांगतो की सुनेत्रा पवार या मराठा आणि एक सुसंस्कृत, आपण ज्याला म्हणतो की त्यांचा पेहराव, त्यांचं त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, एकंदरीत त्यांचं वागणं, देहबोली, एकंदरीत या सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्या एक महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून फक्त राजकीयदृष्ट्या एक इक्वेशन, नॅरेटिव्ज नाही, तर ते लोकांपर्यंत एक त्यांचा जो समज आहे किंवा त्यांचं जे एकंदरीतच समाज जीवन आहे, ते ज्या भागात राहतात, ती जी भाषा बोलतात, तर त्याच्याशी ते मिळतं जुळतं असल्यामुळे लोकांना ते कनेक्ट होईल. त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री राष्ट्रवादीची, त्यातली त्यात ते रिजनल पक्षाची, मराठा समाजाची होईल का, हे नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये फ्लोट होऊ शकतं. त्यासाठी एक जनसंपर्क मोहीम, आउटरीच कॅम्पेन आणि एक वेगळ्या, आपण ज्याला म्हणू शकतो की ग्रामीण भागातून एक अशी यात्रा काढल्या जाईल की त्यामध्ये एक महिला सेंटर असेल. त्या असतील सुनेत्रा पवार. कारण की प्रशांत किशोर यांची काम करण्याची जर पद्धत बघितली तर त्यांचा एक टेक्निक अशी आहे की तो नेता जर लोकांपर्यंत गेला, आपण जर लोकांशी कनेक्ट वाढला तर तो आपण ज्याला म्हणतो की तो एक नॅचरल कनेक्ट निर्माण होतो. तो फक्त व्हर्च्युअली राहत नाही. त्यामुळे एक यात्रा, मोठी राज्यव्यापी यात्रा, म्हणजे जी मुंबईपासून विदर्भापर्यंत आणि त्यातली खास करून ग्रामीण भागापर्यंत जर झाली तर नवल वाटून घेऊ नका. किंवा इथून पुढे प्रशांत किशोर सुरुवातीला तेच सुनेत्रा पवार यांच्यासोबत किंवा एन सी पीसोबत करायचा प्रयत्न करतील. दुसरी गोष्ट म्हणजे रिजनल पक्षाचं अस्तित्व. महाराष्ट्रामध्ये एक प्रादेशिक पक्षाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. ठोस प्रादेशिक पक्षाचं, मराठी अस्मिता, मराठा समाजाचं वर्चस्व आणि एकंदरीतच महाराष्ट्राचं देशाच्या राजकारणामध्ये जर जे काही महत्त्व होतं आहे आणि असेल, यासाठी सुद्धा एक नॅरेटिव्ह, एक नवीन महाराष्ट्र धर्म तुमच्यासमोर कदाचित प्रशांत किशोर हे एन सी पीच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्यासाठी मांडताना दिसू शकतात. कारण हा मुद्दा खूप गरजेचा आहे. भारतामध्ये जे रिजनल पक्षाचं सध्या खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे, हातबल आहेत, किरकोळ झालेले आहेत. तर त्यात महाराष्ट्रातसुद्धा शिवसेनेची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, मनसेची काय बिकट परिस्थिती आहे, संघटन आणि मताची टक्केवारी जर बघितली तर ते तुम्हाला कळेल. एकच रिजनल पक्ष आहे, तो पुन्हा तग धरून आहे, अजून पूर्णतः फुटलेला नाही आहे. त्याच्यामध्ये अजून आमदारांची संख्या ठीकठाक आहे, संघटनसुद्धा ठीकठाक आहे. तर ते संघटन विस्कटून जर गेलं आहे, ते आमदार जर फुटून गेले तर महाराष्ट्रातला एक उरला सुरलेला रिजनल पक्षसुद्धा संपून जाईल. तर ही भीतीच्या स्वरूपातून एक वेगळंसुद्धा नॅरेटिव्ह मराठी लोकांपर्यंत किंवा महाराष्ट्रापर्यंत थोपवलं जाऊ शकतं किंवा आपल्यापर्यंत ते प्रशांत किशोर आणण्याचा प्रयत्न करतील. कारण की जर बी जे पीला आव्हान द्यायचं असेल किंवा कंसामध्ये प्रादेशिकता, प्रादेशिक अस्मिता, मराठी अस्मिता जर जपायची असेल तर रिजनल पक्ष असणं गरजेचं आहे. लोकशाहीसाठी रिजनल पक्ष असणं गरजेचं आहे. तर हे सुद्धा तुमच्यासमोर प्रशांत किशोर हे त्यांच्या नॅरेटिव्हमधून सांगण्याचा प्रयत्न करू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे मी जसं आधी म्हटलं की एक मराठा, वेस्टर्न महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्राचं डॉमिनन्स, नंतर ओघानेच पुढे मराठा समाजाचा डॉमिनन्स हा महाराष्ट्राच्या राजकारणावर असला पाहिजे. आणि त्यातली त्यात एक आपलीसारखी दिसणारी, म्हणजे मराठी एकंदरीत जो घराचा जो पेहरावा आहे वगैरे, भाषा आहे, बोलणी, तर त्याच्या दृष्टीने एक साधी, सौम्य, संवेदनशील महिला, जी लोकांना फक्त महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर त्यांच्याच
आजूबाजूची महिला आहे जी त्यांच्याशी प्रामाणिकपणे अत्यंत सौम्यपणे बोलू शकते, त्यांच्या गोष्टी ऐकू शकते, असं तुमच्यासमोर प्रतिबंधित केलं जाऊ शकतं. कारण की मी एक व्हिज्युअल इम्पॅक्ट जो असतो तो शब्दांपेक्षा खूप प्रभावी असतो. त्यासाठी ॲस्थेटिक वगैरे काही लागत नाही आहे. म्हणजे कोण काय घालतं, कसं घालतं, कोणते कपडे घालतात, काय घालतात हे नाही. व्यक्तीची देहबोली असते, स्वभाव असतो, शब्दांची निवड असते. तर यातनं एक संवेदनशील सुसंस्कृत महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होऊ शकते किंवा होईल असं दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि त्यासाठी सुनेत्रा पवार या योग्य आहेत की नाही हे सध्या सांगणं अवघड आहे. परंतु प्रशांत किशोर आणून महाराष्ट्राच्या राजकारणात NCPने कंसात पर्यायाने आपण ज्याला म्हणतो की सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांनी फक्त त्यांच्या पक्षातले लोकच नाही आहेत, म्हणजे जे त्यांच्या आमदारकीसाठी, खासदारकीसाठी किंवा संघटनेच्या पदासाठी झगडत होते, फक्त त्यांनाच डच्चू किंवा धक्का दिलेला नाही आहे. तर हा भाजपसोबतसुद्धा अप्रत्यक्षरित्या वाद ओढून घेतलेला आहे. कारण प्रशांत किशोर यांचं जे आत्ताचं राजकारण आहे किंवा त्यांचे जर पहिल्यापासून जर तुम्ही कामं बघितले तर ते 2014 सोडून नंतर भाजप विरोधीच राहिलेले आहेत. रिजनल पक्षासोबत त्यांनी काम केलेलं आहे. फक्त आता एक तो एक कमर्शियल कन्सल्टंट म्हणजे प्रोफेशनल कन्सल्टंट राहिलेले नाही आहेत. तर ते एक नेता आहेत, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आणि त्यांचं जे एक मोठा व्यापक संघर्ष आहे, त्यांचं जे एक ऑप्टिक्स आहे, मोठं ऑप्टिक्स, ते भाजप विरोधात आहे. आणि तो असा माणूस जर NCP सोबत काम करत असेल तर हे नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खटकलं असेल किंवा एक दिवस नक्कीच खटकेल. त्यामुळे हे प्रशांत किशोर यांना आणून काय फक्त NCP वृद्धिंगत म्हणजे मोठी करणं किंवा वाचवणं एवढाच उद्देश आहे का, किंवा भाजपलासुद्धा पुढे आव्हान द्यायचं आहे, किंवा यातनं भाजप थेट NCP किंवा सुनेत्रा पवारांना भाजपला जरी आव्हान द्यायचं नसलं तर ह्या गोष्टींमुळे पुढे प्रशांत किशोर हे सुद्धा यांचे जे रूट्स आहेत म्हणजे हळूहळू वाढवायचा प्रयत्न करतायत का, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि पुढे 2029 लोकसभेची निवडणूक, अशा बऱ्याचशा गोष्टी. थँक्यू, धन्यवाद.